श्रीराम जय राम जय जय राम. संतांनीच भगवंताला सगुणात आणले. सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे. पूजा करताना मी तुझा दास आहे असे म्हणावे, म्हणजे प्रेम येते. यात लाज वाटायचे काहीच कारण नाही. आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो आणि इतक्यातून उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार. मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार? आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे. इथे सर्व काही मनानेच करायचे असते. नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही. चित्तविषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला. असा अंगचोरपणा करू नये. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय. सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात. ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे, म्हणजे त्यामध्ये प्रेम येते. आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना, म्हणून त्याला सुद्धा मग ती सवय लागते. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते. शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते. जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे? हे तेज फार विलक्षण असते. पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेज तितके नसते. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो. एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले. तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसे वागावे, काय करावे वगैरे सर्व गोष्टी त्या मुलाला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टींचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात. त्यांची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्यमूर्ती तुझी आहे. तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे. ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे. ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10 दशक 3. विषय स्वधर्म, आपले कर्तव्य आणि कर्तव्य पालनाची निष्ठा. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे आपल्या भूमिकेनुसार कर्तव्य, आपल्या स्थितीनुसार जबाबदारी. जीवनात आपल्याला दिलेली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे. समर्थ सांगतात, स्वधर्म पाळणे हेच खरे धर्मपालन आहे. स्वधर्माचे महत्त्व. जीवनाला दिशा मिळते, गोंधळ कमी होतो, निर्णय स्पष्ट होतात, समाजात संतुलन राहते. एक उदाहरण. एक शिक्षक जर प्रामाणिकपणे शिकवतो
तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडते. पण तोच शिक्षक कर्तव्य टाळतो तर अनेकांचे नुकसान होते. यातून काय समजते? स्वधर्माचे पालन समाजासाठीही महत्त्वाचे आहे. कर्तव्य टाळल्याचे परिणाम: अपयश, असंतोष, इतरांना त्रास, जीवनात अस्थिरता. स्वधर्म आणि तुलना: समर्थ सांगतात दुसऱ्याचे काम आकर्षक वाटू लागते, पण आपले कर्तव्य सोडू नये. स्वधर्म श्रेष्ठ आहे, परधर्म नाही. स्वधर्म कसा ओळखावा? आपल्या जबाबदाऱ्या ओळखा, आपल्या भूमिकेचा विचार करा, समाजातील स्थान समजून घ्या. साधना आणि स्वधर्म: कर्तव्य करताना ईश्वरार्पण बुद्धी ठेवा, परिणामाची अपेक्षा कमी ठेवा. प्रामाणिकपणे काम करा. संतांचा आदर्श: समर्थ रामदास स्वामी यांनी स्वधर्म आणि कर्मयोग यावर विशेष भर दिला. त्यांनी समाजकार्य आणि साधना यांचा समन्वय साधला. एक साधा दृष्टांत: चाकाच्या प्रत्येक भागाचे काम वेगळे असते, पण सर्वांनी आपले काम केले तरच गाडी पुढे जाते. तसेच प्रत्येकाने आपला स्वधर्म पाळला तर समाज चालतो. अंतिम सार: समास 10.3 आपल्याला सांगते, स्वधर्म ओळखा, कर्तव्यनिष्ठेने करा, तुलना टाळा आणि प्रामाणिकपणे जगा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, समाधानी आणि आदरणीय होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10.4. विषय: कालाचे महत्त्व आणि योग्य उपयोग. काल म्हणजे काय? काल म्हणजे वेळ, जीवनाचा प्रवाह, प्रत्येक क्षण जो सतत पुढे जात आहे. समर्थ सांगतात, गेला वेळ परत येत नाही. वेळेचे महत्त्व: जीवन मर्यादित आहे, प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. योग्य वापर केल्यास जीवन घडते. एक उदाहरण: एक विद्यार्थी वेळेचा योग्य उपयोग करतो, अभ्यास करतो, शिस्त पाळतो. दुसरा वेळ वाया घालवतो, टाळाटाळ करतो. परिणाम: पहिला यशस्वी, दुसरा मागे राहतो. वेळ वाया घालवल्याचे परिणाम: संधी गमावल्या जातात, प्रगती थांबते, पश्चाताप होतो. वेळेचा योग्य उपयोग कसा करावा? समर्थ सांगतात, नियोजन करा, प्राधान्य ठरवा, आळस टाळा, शिस्त पाळा. आळस आणि विलंब, नंतर करू ही सवय, हीच मोठी अडचण आहे. समर्थ सांगतात, आजचे काम उद्यावर टाकू नका. साधना आणि वेळ: रोज थोडा वेळ साधनेसाठी द्या. नियमितता ठेवा, सातत्य ठेवा. संतांचा आदर्श: समर्थ रामदास स्वामी यांनी प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला, त्यामुळे त्यांनी महान कार्य घडवले. एक साधा दृष्टांत: वाहणारे पाणी थांबत नाही, तसेच वेळ सतत पुढे जात असतो. अंतिम सार: समास 10.4 आपल्याला सांगते, वेळेची किंमत ओळखा, त्याचा योग्य उपयोग करा, आळस टाळा आणि शिस्तबद्ध जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी, प्रगतशील आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.